अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी देवी मंदिर परिसरात सौ अनिताताई कचरू सारडा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यानं दिनांक 22 ऑक्टोबर रोजी हातोहात लांबवलं. या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली. दरम्यान पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी या घटनेची माहिती तात्काळ घेऊन त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. त्या दरम्यान चैन चोराचा पत्ता लागला आणि अवघ्या काही तासात चैन चोराचा तपास लावण्यात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना यश आलं. जोगदंड यांनी अंबाजोगाई शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दिवाळीच्या दरम्यान सौ अनिताताई सारडा यांची घटना वगळता कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थितरित्या बाळगण्यात यश आलं आहे. अंबाजोगाई पोलिसांमुळे अंबाजोगाईकरांची दिवाळी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या कामगिरीचं कौतुक समाज माध्यमावरून होत असतानाच अंबाजोगाईचे उद्योजक कचरूसेठ सारडा यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करत आणि ऋण व्यक्त करत आज सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सत्कार केला. यावेळी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे विजय रापतवार, विष्णू सरवदेसर आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. दिवशी माझी मिसेस बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन जोगाईच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि पाठीमागे त्या नरसिंग तीर्थाजवळ दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या मंदिरात वगैरे गेली. त्याच्याबरोबर 5-25 बाया वगैरे सगळ्या होत्या. ते मंदिरातून दर्शन घेऊन येताना एक जण बाहेर उभा होता. त्याने दर्शनास केलं आणि मिसेसच्या गळ्यातलं अचानक जोरात त्या मंगळसूत्राला धक्का दिला. तर धक्क्यानं ते पूर्ण अर्ध मंगळसूत्र मिसेसच्या हातात राहिलं आणि अर्ध चोरीला गेला. तर मिसेसचं असं म्हणणं आहे की तो पळत गेला आणि 4 व्हीलर मधून पळून गेला. तर तो त्याच्यानंतर जी मिसेसची किंवा तिथल्या बाया ज्या होत्या मंदिराला दर्शन करायला, त्यांची थोडीशी मानसिक स्थिती ही झालेली होती. तर ते सगळं बघून मी ही केलं की आपल्याला काही करायचं नाही, कंप्लेन हे ते. पण पुन्हा नंतर ते सगळं वातावरण लक्षात येऊन मी साहेबाकडे कंप्लेन केली. जोगाई मंदिर, जोगाईच्या मंदिरात हे झालं. तर त्या दिवशी पुन्हा मी हे केल्यानंतर साहेबांनी एवढी म्हणजे हे केलं, फिल्डिंग लावली त्या ह्याच्यात त्यांच्या ह्याच्या तत्परतेला. तर आणि ह्याच्यामध्ये दुसरं काय होतं की हा जे साहेबाचा मी जे सत्कार केला, तर त्याच्यामध्ये माझं म्हणणं म्हणजे एवढंच हे आहे की समजा घरात चोरी वगैरे झाली ती सगळ्याची सामूहिक जबाबदारी असते, पण ते येत नाही. पण ती मिसेसचं मग ती एकटी टेन्शन घ्यायला लागली ना. आणि ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट केली की तिच्या आशा पल्लवित झाल्या की माझं मंगळसूत्र भेटतंय काय, की ते जे मिसेसचं जे मनातलं जे मनोगत होतं ते साहेबांनी सार्थ ठरवलं त्यांच्या कल्पकतेनं, त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या टीमनं. तर ह्याबद्दल मी आज साहेबाचा म्हणजे सत्कार, बाकी म्हणजे त्याच्यातलं माझा तेवढंच म्हणजे उद्देश होता. काय घटनाक्रम आहे? घटनाक्रम असा होता की दिनांक 22/10/2025 रोजी सकाळी मला मंदिरातून एक जणाचा फोन आला की असं असं इथं एक महिलेची चेन स्नॅचिंग झालेली आहे. तर ते घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण पटकन आम्ही 2 आमचे पोलीस हवालदार काळे आणि चादर यांना सांगितलं की तुम्ही सीसीटीव्ही बघायला सुरू करा. तर सीसीटीव्ही बघायला सुरू करताना ह्याच्यामध्ये सुरुवातीला गाडी दिसत नव्हती आणि त्या गाडीच्या पाठीमागचा नंबर सुद्धा त्यांनी झाकून टाकलेला होता. मग तपासामध्ये आपण तांत्रिक तपास करून एका ठिकाणून माहिती काढली की असा असा गाडीचा नंबर आहे, समोरच्या बाजूला सापडा एक नंबर. आणि त्या क्रमांकावर आपण शोध घेत असताना आरोपीचा क्रमांक मिळवून तांत्रिक तपास करून आरोपीला ताब्यात घेऊन फिर्यादीचा जो चोरीला गेलेली चेन होती ती आपण रिकव्हर केलेली आहे. एक साधारणतः 1 तोळ्याच्या आसपास चेन, त्यांची 2 तोळे चेन होती, परंतु 1 तोळा त्यांच्याकडे राहिला होता आणि 1 तोळा चोरीला गेला. तर उरलेला जो मुद्देमाल आहे 100% जसा तसा आपण रिकव्हर करून त्यांना आरोपी अटक. आणखी काही त्याच्याकडून उकल होण्याची काही शक्यता? आणखी त्याच्याकडे तपास केलेला आहे आपण, परंतु दुसऱ्या गुन्ह्याचा काही विषय नव्हता. तो त्याचाच पहिलाच गुन्हा होता आणि यापूर्वीचे गुन्हे पण नाही त्याच्याकडे. तरी देखील आपण त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करत आहोत. कुठला आरोपी? आरोपी हा साधारणतः याच टोकेवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड इथला रहिवासी आहे. दुसरं त्याला प्रश्न असा होता काल मंगळवार पेठेमध्ये जी घटना आहे त्या संदर्भात
त्या संदर्भात आपण काल कोणी तक्रार दिलेली नव्हती, परंतु आपण त्याला एन्क्वायरी मध्ये ठेवलं आहे. त्याच्याकडे तपास चालूच आहे की इतर कोणी केलेले आहेत का, तुम्ही तपास करून त्याच्यावर देखील आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. एकूण शहराच्या परिस्थितीबद्दल शहरामध्ये साधारणतः आता दिवाळी संपलेली आहे जवळपास, आणि आम्ही चांगल्यापैकी चोख बंदोबस्त लावला होता. दरम्यानच्या 8-10 दिवसामध्ये सांगायला चांगली गोष्ट आहे की हा एकच गुन्हा घडलेला होता, तो पण डिटेक्ट झालेला आहे आमचा, आणि इतर गुन्हे आम्ही घडू दिले नाहीत. म्हणजे आमचे बऱ्यापैकी आम्ही चांगले पेट्रोलिंग केल्याचे यश मानावं. दुसरं सर, तुम्ही मुख्य रस्त्यावरची ट्रॅफिक तुम्ही पूर्ण केली, मात्र मंडी बाजारमध्ये आजही अनेक वेळा दिवसातून कमीत कमी 10 वेळेला ट्रॅफिक जाम होतं. त्या संदर्भात काही विचार? ट्रॅफिक जामच्या बाबतीत आपण मंडईमध्ये आमची कारवाई अजून बाकी आहे. साधारणतः नगरपालिका आणि सर्वांना मिळून कारवाई करणं अपेक्षित आहे. पोलीस यंत्रणा केवळ आपण लोकांना बाजूला काढायला सांगू शकतो, परंतु जे काही अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण नोटीस सूचना देऊन काढणं अपेक्षित आहे. तरी आम्ही आमच्या परीने रेग्युलर गस्त करून जास्तीत जास्त वाहतूक कशी सुरळीत राहील त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो.